एक योगशास्त्रामध्ये एक श्लोक येतो, इदम पद्मासनम प्रोक्तम सर्व व्याधी विनाशनम दुर्लभम येन केनापि धीमता लभ्यते भुवी, की हे जे आसन जे तुम्हाला सांगत आहे हे सर्व प्रकारच्या व्याधींचा नाश करणारं आहे, दुर्लभ आहे आणि एखादा बुद्धिवान आणि भाग्यवान पुरुषालाच याचं महत्त्व कळते. एखादा दुर्भागी जर असेल तर त्याला त्याच्यासमोर हे आसन येऊनच त्याची श्रद्धा त्यावरती बसत नाही. तर या आसनाचं सांगितले जे ज्ञानेश्वर महाराज ज्या आसनामध्ये बसलेले आहेत समाधीमध्ये आपण त्यांना बघत असू त्याला म्हणतात पद्मासन. तर त्यासाठी आपल्याला 2 पाय लांब करून एक पाय मांडीवरती ठेवायचा आहे आणि दुसरा पाय त्या पायावरती ठेवायचा आहे. तुम्हाला जो कोणता पाय खाली किंवा वर तुमच्या मनानुसार घेऊ शकता. फक्त कसंही करून आपल्याला पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासनात काहीही करू शकता तुम्ही, त्यामध्ये अभ्यास करू शकता, त्याच्यावरती लिहू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला काही गप्पा गोष्टी करायच्या आहेत, योग प्राणायाम ध्यान वगैरे करायचे, ते सर्व काही तुम्ही या पद्मासनामध्ये बसून करू शकता. म्हणजे आपले जे पाय जे आहेत ते पद्म म्हणजे कमळाच्या पानासारखे आहेत आणि त्याच्या वर जे शरीर जे दिसत आहे आपलं जे, तर ते कमळाच्या फुलासारखं आहे. जर तुम्ही नियमित पद्मासनामध्ये बसले तर सर्व प्रकारच्या व्याधींचा नाश होऊन तुमचं शरीर हे निरोगी होईल. आणि आता हे बघा, हे पद्मासनामध्ये आणखी एक पुढची स्टेप म्हणजे उत्थित पद्मासन, म्हणजे दोन्ही हातांच्या सहाय्याने संपूर्ण शरीर उचललेलं आहे. ज्या लोकांना किगल एक्सरसाइज म्हणतात की एक्सरसाइजने फायदा होतो का, तर अशा प्रकारची किगल एक्सरसाइज करा. आतून जे आपलं गुदद्वार आहे त्याचं संकुचन करायचं आणि शरीर हे हातावरती उचलायचं आहे. पद्मासनामध्ये बसून तुम्हाला नाडी शोधन प्राणायाम म्हणजे डीप ब्रीदिंगच्या प्रॅक्टिस करायच्या आहेत. पद्मासन का करायचं आहे बरं, साध्या बसूनही आपण करू शकतो ना, तर यामध्ये पाठीचा कणा हा सरळ राहतो. तुम्ही जास्त वेळ यामध्ये खाली वाकून बसू शकत नाही. आणि ज्या व्यक्तीचा पाठीचा कणा हा निरोगी आहे, सरळ आहे, त्याच्या शरीरामध्ये सर्व ठिकाणी व्यवस्थित रक्ताचा संचार होतो, त्याचं मन मेंदू हा शांत राहतो, त्याची एनर्जी अनाठाई जात नाही, त्याला स्वप्नदोष हस्तमैथून एखाद्या व्यसनाचे विचार येत नाहीत, तो संपूर्ण एनर्जी आपली सेव्ह करतो आणि आपल्या ध्येयावरती त्याची एनर्जी खर्च करतो. हे उत्थित पद्मासन वारंवार यासाठी सांगत आहे की त्यामुळे तुम्हाला किगल एक्सरसाइज होऊन जाते आणि त्यामध्ये सुद्धा ते अश्विनी मुद्रा आपल्याला करायची आहे. अशा प्रकारे संपूर्ण शरीराची स्थिती असते. आणि हे कोण करतो, तर हे योगशास्त्रानुसार कमीत कमी तुम्हाला 5 मिनिटापर्यंत करायचं आहे. आणि हे आसन म्हणजे आसनाचे पूर्ण फायदे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर एखादं आसन 3 तासापर्यंत जर तुम्ही विना व्यत्यय करू शकता, मधात न उघडता, तर ते तुम्हाला आसन सिद्ध झालं असं समजावे. किंवा 47 मिनिटापर्यंत जर केलं लगातार तरीसुद्धा तुम्हाला त्याचे फायदे सुरू होतात. अत्यंत साधी सोपी गोष्ट आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला जर असाल तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आणि बुद्धिवान आहात आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल अशी मला